हा आहे सुभेदार धबधबा। हा धबधबा आपल्याला ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील उचले या गावापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या सह्याद्री पर्वतरांगेतील सिद्धगड या डोंगरापाशी पाहायला मिळतो। हा धबधबा खूपच सुंदर आहे। या धबधब्यावर जर का तुम्ही आलात तर तुमचं मन इतकं रमून जाईल की तुम्हाला या ठिकाणाहून लवकर परत जावंसं वाटणारच नाही। आता आपण या धबधब्याची काही झलक दृश्य पाहिली। आता आपण या धबधब्यावर कसं जायचं ते पाहूयात। हे आहे मुरबाड तालुक्यातील म्हसा हे गाव। हे गाव आपल्याला उचले या गावाला जाण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे। तुम्ही जर का हा रस्ता बघितलात तर हा रस्ता मुरबाड कडून येतो। तुम्ही जर कल्याण, मुंबई, भिवंडी, वसई या ठिकाणाहून येत असाल तर तुम्हाला या रस्त्याचा पर्याय आहे। तुम्ही या चौकात आल्यानंतर इकडे डावीकडे वळालात की तुम्हाला पुढे उचले या गावापर्यंत जाता येईल। जर का तुम्ही कर्जत, बदलापूर, पनवेल या ठिकाणाहून येत असाल तर तुम्हाला हा समोरच्या रस्त्याचा पर्याय आहे। तुम्ही या चौकात आल्यानंतर पुढे इथून उजवीकडे वळालात की तुम्हाला उचले या गावापर्यंत जाता येईल। आता आम्ही उचले या गावाला जाण्यासाठी म्हसा या गावातून बाहेर पडायला सुरुवात केली। थोडंसं पुढे गेल्यानंतर वाटेत आम्हाला अजून काही आमचे मित्र भेटले जे आमच्या सोबत येणार होते। रस्ता अतिशय सुंदर होता। आमचे मित्र इतक्या गाड्या जोरात पळवत होते की जणू काही त्यांनी या रस्त्यावर रेसच लावली होती। म्हसा ते उचले हे 11 किलोमीटरचं अंतर आम्ही अगदी 15 मिनिटात पार केलं आणि आम्ही येऊन पोचलो उचले या गावात। उचले या गावात आल्यानंतर मी काही थोडीशी इंट्रोडक्शन द्यायला सुरुवात केली। तेवढ्यात माझ्यापाशी एक कार येऊन थांबली तर मी त्यांची विचारपूस केली असता ते म्हणाले की दादा आम्हाला पण तुमच्या व्हिडिओमध्ये घ्या, म्हणून मी त्यांच्याशी थोडीशी ओळख करून घेतली। तर रस्त्यात आपल्याला जाताना बघा हे आपले काही मित्र भेटलेले आहेत। दादा कुठून आले? एन्जॉय करण्यासाठी आले होते का? कसं झालं मग पार्टी? एक नंबर ना? कुठे चालले आता? गाव कुठला? उल्हासनगर ना? चला मग एन्जॉय करा। तर नमस्कार मित्रांनो, मिस्टर DS या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो आज आपण सुभेदार या धबधब्यावर चाललेलो आहोत आणि या सुभेदार धबधब्यावर जाण्यासाठी आपण बघा माझ्या मागे हा रस्ता पाहताय। आपण म्हसा या गावातून इथपर्यंत येऊन पोहोचलो। तर इथं आल्यानंतर आपल्याला इकडे मागे ही उचले या गावाची कमान दिसते। त्यानंतर मग आपण इकडे जर बघितलं तर मागे हा रस्ता इकडे सुभेदार या धबधब्याकडे जातो आणि इथूनच पुढे आपल्याला थोडंसं काही अंतरावर आपली बाईक पार्क करण्याची व्यवस्था आहे आणि तिथं बाईक पार्क केल्यानंतर मग पुढे आपल्याला त्या धबधब्यापर्यंत चालत जावं लागणार आहे। तर इथं आल्यानंतर बघा आपल्याला इथे भीमाशंकर अभयारण्य, इथे आल्यानंतर आपल्याला भीमाशंकर अभयारण्य नावाचा हा बोर्ड दिसतोय आणि समोरूनच हा रस्ता पुढे त्या धबधब्याकडे जातो। या धबधब्यावर जाण्यासाठी आपले सर्व मित्रमंडळ इथे जमा झालेले आहेत आणि या धबधब्यावर जाण्याचा जो रस्ता आहे ते सर्व आपले हे दाखवणार आहेत। मला जो काय रस्ता आहे तो मला तिथपर्यंत काय माहीत नाही, पण सगळं जायचं जे डायरेक्शन आहे ते सगळं हे दाखवणार आहेत आणि मग आपण पुढे त्या धबधब्यावर जाऊन एन्जॉय करणार आहोत। आता आम्ही आपापल्या बाईक स्टार्ट करून याच रस्त्याने पुढे धबधब्याकडे जाण्यास सुरुवात केली। मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर का तुम्ही
नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थोडंसं पुढे आल्यानंतर आम्हाला हा असा माळ रानातून जाणारा मातीचा रस्ता लागला। समोर आपल्याला डावीकडे दिसणारे दोन सुळके म्हणजेच मच्छिंद्रगड व गोरखगड असे दोन गड आहेत। इथून आम्ही उजवीकडे वळण घेतलं आणि पुढे आम्हाला हा असा चिखलाचा रस्ता लागला। या चिखलामध्ये आमच्या गाड्या पूर्णपणे अडकल्या गेल्या आणि पुढे काय घडलं ते पहा। बाईक पूर्ण चिखलात रुतलेल्या आहेत आणि तरी सुद्धा बाईक पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे। काय झालं, अडकली का बाईक? अडकली वाटते यांची। तर इथून थोडस वर गेलं की चांगला रस्ता आहे। वर चांगला रस्ता आहे ना? इथपर्यंत नेण्यासाठी थोडीशी कसरत करावीच लागणार आहे। नुकताच इथे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडून गेला होता व त्यानंतर काही शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स या ठिकाणाहून पुढे गेले होते। त्यामुळे या रस्त्यात भरपूर प्रमाणात चिखल तयार झाला होता। या चिखलातून आमच्या रुतलेल्या गाड्या बाहेर काढण्यासाठी आम्हाला त्यांना धक्का दिल्याशिवाय काही पर्यायच नव्हता। वर नको नेऊ, पडेल ती। इकडनं येऊ दे, इकडनं सरळ 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 येऊ दे। आली आली। आता तुम्ही पण आणा, तुम्ही पण आणा। तर एक बाईक तर पुढे आलेली आहे आणि मित्रांनो बघा, जर या चिखलात जर आपल्या गाड्या जर येत नसतील तर आपल्याला मागे सुद्धा गाड्या ठेवण्यासाठी जागा आहे, म्हणजे आपण मागे सुद्धा गाडी ठेवू शकतो। तर इथं हातवण्यात प्रयत्न चाललेले आहेत। गाडी जेवढी जास्तीत जास्त पुढे जाईल त्यासाठी इथे प्रयत्न चाललेले आहेत, तुम्ही बघू शकता। चिखलात पूर्ण गाड्या फसलेल्या आहेत पण तरी सुद्धा प्रयत्न काही थांबत नाहीत आमच्या मुलांचे। अशा प्रकारे सर्व गाड्या आता इथे चिखलातून बाहेर काढून झालेल्या। अरे अरे पडेल, याला बोलतात ड्रायव्हर। एक नंबर ड्रायव्हिंग केली आणि गाडी बाहेर काढली। आता इथून पुढे एक वाडी आहे, मला वाटते गाव आहे ना, पुढे एक गाव आहे आणि त्या गावात आपल्या गाड्या पार्क होणार आहेत। आता याला एक योगायोगच म्हणावं लागेल। आमच्या चिखलाने माखलेल्या गाड्या धुण्यासाठी लगेचच आम्हाला एक ओढा लागला आणि त्या ओढ्यामध्ये आमच्या मुलांनी आमच्या गाड्या स्वच्छ अशा धुवून घेतल्या। पुढे आल्यानंतर आम्हाला रस्त्यात काही पर्यटक दिसू लागले आणि हे पर्यटक सुद्धा त्याच धबधब्यावर जाणारे होते। या ओढ्यातील पाणी किती स्वच्छ व सुंदर आहे ते पहा आणि या ओढ्यावरील हा पूल आपल्याला त्या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरतो। हा पूल पार करून आपण थोडंसं पुढे आल्यानंतर लगेचच आपल्याला 2 मिनिटाच्या अंतरावर उचलेपाडा हे गाव दिसू लागतं। तर मित्रांनो, संपूर्ण चिखलाच्या रस्त्यातून आम्ही प्रवास करत करत इथे हा एक गाव लागलाय आम्हाला। छोटासा पाडा आहे, उचले पाडा म्हणून आहे। तर या पाड्यात येऊन आम्ही इथे मागे आमच्या बाईक इथे पार्क केलेल्या आहेत आणि आमचे मित्र
बाईक चालून चालून इकडे अतिशय थकलेले आहेत. कसं वाटलं? कसा प्रवास होता आपला? खडतर होता. आता इथून पुढे आपण पायी जाणार आहोत. किती वेळ लागणार आहे? एक दीड तास. 1-1.5 तास. आपल्याला शक्ती राहिलेली आहे का जायला? आहे ना शिल्लक? चला तर मग आपण प्रवास सुरू करूया आपला. लेट्स गो. आणि अशा प्रकारे आम्ही इकडनं चालायला सुरुवात केली. अतिशय सुंदर गाव आहे. छोटं गाव आहे पण छान असं गाव आहे. आम्ही येथील काही ग्रामस्थांशी इथपासून त्या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागणार याची चौकशी केली असता त्यांच्याकडून असं समजलं की आता इथून फक्त अर्धा तासच लागणार होता. पण आमच्या मुलांना एवढा काही अंदाज नसल्यामुळे ते इथून 1-1.5 तास लागणार असं बोलून गेले. रस्त्यात जाताना आपल्याला काही ठिकाणी असे झाडांवर लावलेले बोर्ड पाहायला मिळतात. हे बोर्ड आपल्याला आपण निसर्गाच्या सान्निध्यात आल्यानंतर आपण निसर्गाचा समतोल कसा राखला पाहिजे याची जाणीव करून देतात. थोडंसं पुढे आल्यानंतर लगेचच हा सह्याद्री पर्वत जणू काही आपल्या जवळच उभा आहे असं वाटायला लागतं. सह्याद्रीच्या कुशीत जाणारी ही पायवाट आपल्याला सांगते, लेट्स गो, थांबू नका, लवकरच तुम्हाला स्वर्गसुख मिळणार आहे. इथे आल्यानंतर आपल्याला एक उताराचा रस्ता लागतो आणि समोरच आपल्याला सिद्धगडच्या मागच्या बाजूस सिद्धगडच्याच कुशीत असणारा हा सुभेदार धबधबा इथून अगदी जवळच आहे याची जाणीव करून देतो. या धबधब्याकडे जाण्यासाठी वाटेत लागणारं घनदाट जंगल, नीरव शांतता आणि या अरुंद पायवाटेने केलेला हा प्रवास मनाला अतिशय भारी वाटतो. धबधबा अगदी इथपासून 5 मिनिटाच्या अंतरावर होता आणि वाटेत हे काका उकडलेल्या मक्याची कणस घेऊन इथे विकायला बसले होते. मित्रांनो, माझ्या मागे हा सीन बघा किती भारी आहे. धबधब्याचं पाणी खाली येताना आपल्याला दिसतंय आणि इथे सुद्धा आपण एन्जॉय करू शकतो. किती छान नजारा आहे बघा. आणि इकडे पण मागे तुम्ही बघू शकता. इकडे आता पुढे आपल्याला धबधब्यावर जायचंय आणि इथे काय आपल्याला मित्र भेटलेला आहे. हा मित्र आहे. मित्र, काय नाव तुझं? मयूर. कुठून आला? जायचे कल्याण ना? मग पहिल्यांदाच आलाय का इकडे? आलेला आहे ना? कसा आहे धबधबा? छान आहे ना? चल मग एन्जॉय कर. याच धबधब्याचं पाणी इकडे खाली येऊन इथं अशा प्रकारचं एक कुंड तयार झालं होतं आणि याच कुंडामध्ये काही मुले खूप उंचावरून उड्या मारत होती. आम्ही त्यांच्या काही व्हिडिओ क्लिप शूट केल्या आहेत, त्या तुम्ही इथे पाहू शकता.
मित्रांनो बघा आपल्याला भरपूर सारे असे मित्र भेटतात इकडे. हाय करा सर्वांनी. मित्रांनो कुठून आला प्रत्येकाने आपलं नाव सांगा. कुठून आला मित्रा? नागपूरली. कसा आहे धबधबा? इथे यायला कोणी सांगितलं? जवळच्याच गावातले म्हणजे. हा मग कसं वाटलं? आता घरी निघाले का? चला एन्जॉय करा. काय नाव आपलं? कुठून? तुझं काय नाव दादा? तुझं? चला एन्जॉय करा. चला भेटू. जवळपास आता आपण धबधब्यापर्यंत येऊन पोहोचलेलोच आहोत आणि एक 2 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला इथून धबधबा आहे आणि आता आपण तिथे धबधब्यावर जाणार आहोत. आणि इकडे माझ्या मागे तुम्ही बघू शकता आपले सगळे मित्र काय काय खायला आणले ते खायला बसलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता हा आहे आमचा बाबू आणि हा इकडे नाव सांग. ओके. आणि हे सर्व आमचं सगळं खायचं स्नॅक्स आहे इकडे तुम्ही बघू शकता. खूप आता एन्जॉय करणार होतो आम्ही. तर काय काय आणलं आपण? पुरेल ना आपल्याला एवढं का कमी पडेल? चला मग. धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला याच धबधब्याच्या येणाऱ्या पाण्यातून कधी या बाजून त्या बाजूला तर कधी त्या बाजून या बाजूला असं चालावं लागत होतं. धबधब्यावर पोचणारच होतो तेवढ्यात आम्हाला समोर काही मुलं या ठिकाणी घसरगुंडी खेळताना दिसली. त्यांचा हा घसरगुंडीचा खेळ थोडा वेळ आम्ही पाहत राहिलो. तर फायनली मित्रांनो आपण लोकेशनवर येऊन पोहोचलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा इकडे सुभेदार धबधबा आहे आणि या धबधब्यावर येण्यासाठी आपण उचलेपाडा या गावातून साधारण 15 ते 20 मिनिटं अंतर चालत आलो आणि या ठिकाणी आपल्याला हा सुंदर असा धबधबा इथे दिसत आहे तुम्ही बघू शकता. आणि आता आपण या धबधब्यावर जाऊन एन्जॉय करणार आहोत. धबधब्याचा फ्लो खूप वेगाने पडत होता आणि याच फ्लो खाली काही मुले आंघोळ करताना दिसत होती तर काही मुले बाजूलाच असणाऱ्या पाण्यामध्ये पोहताना दिसत होती. त्यांचा चाललेला हा सर्व प्रकार पाहून मलाही मोह आवरला नाही आणि मग मी त्या फ्लो खाली आंघोळ करण्यासाठी त्या फ्लोच्या दिशेने जाऊ लागलो. पाण्यामध्ये भिजून झाल्यानंतर मग मी वर असलेल्या कपारीवर चढलो. लेन्सवर इकडे
धबधबा दिसत आहे। चला एन्जॉय करा। तर मित्रांनो, आम्ही या निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या सुभेदार धबधब्याचा मनमुराद आनंद लुटला। हा धबधबा खरंच खूपच छान आहे। या धबधब्यावर येण्यासाठी तुम्ही जर का मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणाहून जरी आलात तरी तुम्ही इथून वन डे रिटर्न होऊ शकता। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवत आहोत। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र।